विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी नाराजांनी बंडखोरीचं निशाण फडकावलंय। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे। त्यामुळे रायगडमध्ये शिवसेनेनं बंडाचं निशाण फडकावलं। महायुतीकडून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत तटकरे यांना आव्हान दिलंय। बघूयात। महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू। तो पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत। नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये। राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होती। यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे रायगड रत्नागिरी। महायुतीमधून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी रायगड रत्नागिरीच्या जागेवर दावा केला होता। मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली। सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांनी या जागेवर महायुतीकडून उमेदवारी अर्जही दाखल केला। मात्र शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे। त्यामुळेच रायगड रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं बंडाचं निशाण फडकवलं। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत अनिकेत तटकरे यांना आव्हान दिलंय। कोकण विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची ताकद मोठी आहे आणि त्यामुळे शिवसेना या जागेसाठी आग्रही होते। मात्र ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं जुईली दळवी यांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केला। पालकमंत्री पदावरून आधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा रायगडमध्ये 36चा आकडा आहे। त्यात प्रत्येक निवडणुकीत तटकरे आणि शिवसेना आमदार एकमेकांसमोर उभे ठाकत असतात। आता दळवी यांनी माघार घेतली नाही तर या निवडणुकीत हा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे कोकणात शिवसेनेकडून बंडाचं निशाण फडकावण्यात आलंय। आमदार महेंद्र दळवींच्या कन्या जुईली दळवी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। जुईली दळवी यांनी अर्ज भरला असला तरी अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवधी आहे। त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि आमदार महेंद्र दळवी यांची समजूत काढली जाईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू। दुसरीकडे कोकण विधान परिषदेसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या विकास गोगावले यांनी आपली तलवार म्यान करत ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय। एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं विकास गोगावलेंनी म्हटलेलं आहे। आताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत। नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये। एकीकडे विकास गोगावले यांनी माघार घेतली असली तरी जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कोकणात शिवसेनेची ताकद मोठी आहे आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेनेचे आमदार आग्रही होते। मात्र ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं शिवसेनेचे नेते नाराज झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यातूनच जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेना नेत्यांनी आमदार महेंद्र दळवी यांची समजूत काढण्याचा विश्वास व्यक्त केला। त्यात त्यांना कितपत यश येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला तर कोकणात तटकरे विरुद्ध दळवी असाच थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। रत्नागिरीहून रवींद्र कोकाटेसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।